मित्रांनो, हिंदू धर्मातील महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावात घटमांडणी केली जाते आणि त्यावरून वर्षभराचे देशाचे भविष्य सांगितले जाते। परंतु ही भविष्य सांगण्याची पद्धत वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमो बुद्धाय, जय भीम। मित्रांनो, जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावात अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी गेल्या 350 वर्षांपासून चालत आलेली घटमांडणी ही एक पारंपरिक प्रथा आहे। या प्रथेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विशिष्ट प्रकारे धान्याची मांडणी करून त्याच्या मध्यभागी खड्डा खणून त्यात घागर ठेवली जाते। सूर्योदयापूर्वी या मांडणीचे निरीक्षण करून पाऊस, पीक, आर्थिक परिस्थिती, राजकीय घडामोडी आणि सामाजिक बदल यांसारख्या विषयांवर भविष्यवाणी केली जाते। ही प्रथा सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असली तरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तिची योग्यता तपासणे आवश्यक आहे। बघूया घटमांडणी प्रथेचे स्वरूप आणि प्रक्रिया। घटमांडणीमध्ये 18 प्रकारच्या धान्यांचा वापर केला जातो, ज्याची गोलाकार पद्धतीने मांडणी केली जाते। मध्यभागी खड्डा खणून त्यात घागर ठेवली जाते। रात्रभर या मांडणीतील बदल निरीक्षणाखाली ठेवले जातात। उदाहरणार्थ, धान्याची हालचाल, पाण्याची पातळी इत्यादी। सूर्योदयापूर्वी वंशपरंपरेने चालत आलेले पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यासारखे व्यक्ती याचे विश्लेषण करून भविष्यवाणी जाहीर करतात। यातील भविष्यवाणीचे विषय यामध्ये पावसाचे प्रमाण, पिकांचे उत्पादन, देश राज्यातील आर्थिक संकट, महामारी, राजकीय स्थिरता यांसारख्या बाबींचा समावेश होतो। वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण। वैज्ञानिक दृष्टिकोन हा पुराव्यांवर आधारित, तर्कसंगत आणि पुनरावृत्ती योग्य पद्धतींवर अवलंबून असतो। कोणतीही भविष्यवाणी विश्वासार्ह मानण्यासाठी तिच्या अचूकतेचे मोजमाप आणि पुनरावृत्ती योग्य परिणाम आवश्यक असतात। भेंडवळच्या घटमांडणीत धान्याच्या हालचाली किंवा घागरीतील पाण्याच्या बदलांवरून भविष्यवाणी केली जाते, परंतु यामागील वैज्ञानिक यंत्रणा स्पष्ट केलेली नाही। उदाहरणार्थ, धान्याच्या हालचाली हवामान, आर्द्रता किंवा इतर नैसर्गिक घटकांमुळे होऊ शकतात, परंतु याचा पाऊस किंवा आर्थिक परिस्थितीशी थेट संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही। भविष्यवाणीच्या अचूकतेचे मोजमाप करण्यासाठी दीर्घकालीन डेटा उपलब्ध नाही। यामुळे या प्रथेची विश्वासार्हता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही। भविष्यवाणीची अस्पष्टता। वैज्ञानिक भविष्यवाणी विशिष्ट, मोजता येण्याजोगी आणि चाचणी योग्य असावी। भेंडवळच्या भविष्यवाण्या सामान्य आणि व्यापक स्वरूपाच्या असतात, जसे की पाऊस सर्वसाधारण राहील किंवा आर्थिक संकट येईल। अशा अस्पष्ट विधानांची अचूकता तपासणे कठीण आहे, कारण ती कोणत्याही परिस्थितीत खरी ठरू शकतात। परंपरेचा प्रभाव आणि पुष्टीकरण पक्षपात अर्थात कन्फर्मेशन बायस।
भेंडवळची घटमांडणी ही सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा भाग आहे, जी स्थानिक समुदायात श्रद्धेचा विषय आहे. यामुळे लोक भविष्यवाणी खरी ठरल्याच्या उदाहरणांकडे लक्ष देतात आणि चुकीच्या भविष्यवाण्यांकडे दुर्लक्ष करतात. यालाच पुष्टीकरण पक्षपात अर्थात कन्फर्मेशन बायस म्हणतात. वैज्ञानिक त्रुटी. वैज्ञानिक पद्धतीत पक्षपात टाळण्यासाठी ब्लाइंड टेस्टिंग आणि स्वतंत्र निरीक्षण आवश्यक आहे. भेंडवळच्या प्रथेत भविष्यवाणी करणारे व्यक्ती परंपरेचा भाग असतात आणि त्यांचे निष्कर्ष व्यक्तिनिष्ठ म्हणजेच सब्जेक्टिव्ह असू शकतात. हवामान आणि शेतीच्या भविष्यवाणीची तुलना आणि आधुनिक विज्ञान. हवामानशास्त्रात पाऊस किंवा शेतीच्या उत्पादनाची भविष्यवाणी करण्यासाठी सॅटेलाइट डेटा, मॉडेलिंग आणि सांख्यिकीय विश्लेषणाचा वापर केला जातो. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD दीर्घकालीन आणि अल्पकालीन हवामान अंदाज देतो, ज्याची अचूकता 70 ते 80% असते. याउलट भेंडवळच्या भविष्यवाणीची अचूकता मोजण्यासाठी कोणतीही पद्धत नाही. काही तज्ज्ञांचे मत आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये काही प्रमाणात स्थानिक हवामान आणि पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण असू शकते. उदाहरणार्थ, धान्याच्या हालचाली आर्द्रतेशी संबंधित असू शकतात, जे पावसाचे संकेत देऊ शकतात. परंतु हे निरीक्षण अनौपचारिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अपर्याप्त आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही प्रथा केवळ सांस्कृतिक महत्त्वाची आहे आणि त्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. उदाहरणार्थ, जर भविष्यवाणीने चांगला पाऊस असे भाकीत केले आणि शेतकऱ्यांनी त्यावर अवलंबून शेतीचे नियोजन केले, तर चुकीच्या भविष्यवाणीमुळे नुकसान होऊ शकते. सामान्य वैज्ञानिक तत्त्वे आणि हवामानशास्त्रावरील संशोधन या विश्लेषणातून स्पष्ट होते की भेंडवळची घटमांडणी ही सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध परंपरा आहे, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या ती विश्वासार्ह नाही. मित्रांनो, आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे. ते सर्व मोफत आहे, त्याला पैसे पडत नाहीत. म्हणून हे काम कृपया आत्ताच करा, नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो. आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदत सुद्धा करू शकता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.